बंदुखरातला गुन्ह्यासाठी कोणी मदत केली असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। चाकणकरांवरील प्रश्नावर एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी हे उत्तर दिलं आहे। तर सीडीआर लीक बाबत शासन स्तरावर चौकशी सुरू असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। दमानी यांनी समोर आणलेल्या सीडीआर वर मात्र तेजस्वी सातपुतेंनी हे उत्तर दिलं। आपल्या मनामध्ये पदाधिकारी अधिकारी यांना एसआयटी कडून बोलवण्यात येणार आहे का, किंवा अमुकला आपण का बोलवले नाही, कधी बोलवणार आहे, अशा प्रकारचे देखील अनेक शंका आणि प्रश्न असू शकतात। अनेक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी मला मेसेज करून या प्रकारच्या प्रश्नांची विचारणा केलेली आहे। त्याबाबत मी सांगू इच्छिते की आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते, त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपलं निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। सीडीआर लीकच्या बाबतीमध्ये आपण मला एक प्रश्न आता जस्ट कोणीतरी विचारलाय, ज्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं नव्हतं, तेवढं मी देते। अल्पवयीन यामध्ये कोणीही नाहीये। दुसरा जो प्रश्न सीडीआरच्या बाबतीत, याची शासन स्तरावरती चौकशी होत आहे। त्या बाबतीत चौकशीत जे काही निष्पन्न होईल ते आपल्या समोर येईल। तर खरातवर 9 गुन्हे दाखल आहेत, 30 साक्षीदार यामध्ये तपासण्यात आलेत। खरात प्रकरणामध्ये एसआयटीनं पहिली पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे। खरात संदर्भातील 9 गुन्हे एसआयटीकडे दाखल असल्याची माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली। खरात दैवी शक्ती आपल्याकडे असल्याचं भासवून महिलांचं लैंगिक शोषण करत असल्याचं सातपुते यांनी म्हटलंय। खडे चिंचोक्याच्या माध्यमातून लोकांना लुटल्याचं देखील सातपुतेनं सांगितलेलं आहे। या प्रकरणामधल्या पीडित तक्रारदार महिलांची ओळख गोपनीय ठेवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या 4650 लिंक्स सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आल्या आहेत।